दालन आहे, या दालनामध्ये दौत आहे बघा. जादूची खडी बघा, आता जादूची कांडी बघा, जादूची कांडी. मॅडमकडे एकदा कॅमेरा करा, मॅडमकडे एकदा रिसर असा कॅमेरा करा बघा. मॅडम पलीकडे बघत आहे. जनाची नाही तरी थोडी मनाची वाटली पाहिजे माणसाला, कारण की सरळ सरळ हा सांगा, या ग्रामपंचायतची अभिलेखी कुठे ती? कोणते अभिलेखी, या ग्रामपंचायतची अभिलेखी कुठे? गेला तर कुठे दाखवा ना, दाखवा मला दप्तर. आहे कपाटात आहे. दाखवून मग दाखवून काय प्रॉब्लेम आहे? बघा मॅडम काय म्हणाले की जे काही ग्रामपंचायतचं दप्तर आहे, ते दप्तरचे जे काही अभिलेख आहेत ते पूर्ण या ठिकाणी हजर आहे. पलीकडचं कपाट दाखव. या ठिकाणी अभिलेखी बघू शकतात आपण. ग्रामपंचायत जे काही अभिलेखी आहेत ते अभिलेखी या ठिकाणी आहेत का? काय झालं का? ठीक आहे, काहीच नाही खाली बघू शकता की या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतचे अभिलेख येतात त्या अभिलेख या ठिकाणी वस्तुस्थिती बघा. या ग्रामपंचायतची यांनी स्वतःची जागीरदारी म्हणून समजून यांनी स्वतः या संपूर्ण गावचा कारभार किंवा संपूर्ण गावची जिम्मेदारी म्हणून सर्वांचे जे काही अभिलेख येतात किंवा ज्याला आपण ग्रामपंचायतचं दप्तर म्हणतो, या दप्तर या ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी नाही. म्हणजे जर याच्यापैकी जर एखादा कागद गहाळ झाला तर सर्वसामान्य मुघरुळ गावकऱ्यांचं जे काही महत्वाचं असणारं जे काही दस्तावेज आहे ते दस्तावेज आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्रीमती अमूल्य मॅडम यांनी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवलेले की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हजर, या ठिकाणी कपाटामध्ये आमचं पूर्ण अभिलेख आहेत. बघू शकतात या ठिकाणी महामानवाचे फोटो येतात. त्याच्यानंतर इथं बघू शकतात की आपण ग्लास आणि बॉटल आहेत आणि त्यानंतर इथं एक पोस्टर आहे. पोस्टर म्हणजे ज्याला आपण बॅनर म्हणू शकतो आणि बॅनर नंतर इथं बघू शकतात नारळ येतं आणि खाली रांगोळी येतं. या पद्धतीने यांचं दप्तर आहे बघा. या ग्रामपंचायतचं दप्तर आपण बघू शकता की काय आहेत, महामानवांचे फोटो आहेत, त्याच्यानंतर ग्लास आहे, त्याच्यानंतर बॅनर आहे, त्याच्यानंतर नारळ आहे आणि त्याच्यानंतर जे काय राहिलेले रांगोळी. हे या मंगरुळ गावचं जे काय सगळ्यात महत्वाचं दस्तावेज आहे, सर्व लेखापडीचं जे काय आपण नंबर 1 पासून 33 पर्यंत असणार ग्रामपंचायतचं दप्तर आहे. हे दप्तर आहे ग्रामपंचायत मॅडमचं असं म्हणणं आहे की हे आमचं दप्तर आहे. म्हणजे सरळ सरळ सर्वसामान्य लोकांची व त्याचबरोबर शासनाची फसवणूक करण्याचं काम या श्रीमती अमूल्य मॅडम करत आहे. कायदेशीर यांच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे, कारण की जर अभिलेख ग्रामपंचायतच्या बाहेर नेण्याचा कोणालाही अधिकार नसताना संबंधित स्वतःची खाजगी मालकीची प्रॉपर्टी समजून या श्रीमती अमूल्य मॅडम स्वतः या ग्रामपंचायतचं दप्तर आपल्या सोबत वागवतात. हे स्पष्ट आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दिसू शकतं की या दुसऱ्या कपाटा सुद्धा मध्ये काहीही या ठिकाणी नाही. या ठिकाणी बघू शकतात की आपण झेरॉक्स पेपर येतं, त्याच्यानंतर बघू शकतात या ठिकाणी कुठेही काहीही नाही. या ठिकाणी या देशाचा स्वतंत्रतेसाठी काय आपला ध्वजवंदन आहे, तो ध्वजवंदन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही काही नाही. अशा पद्धतीने या मंगरुळ गावच्या ग्रामपंचायतचा कारभार हे अशा पद्धतीने चालू. आता त्यांनाच विचारूया की संबंधित जे काही या सर्व जे काही दस्तावेज आहेत ते दस्तावेज त्यांना नेण्याचा अधिकार आहे का? ग्रामपंचायतचं जे काही अतिशय महत्वाचं असणारे जे काही दस्तावेज ते दस्तावेज तुम्हाला ग्रामपंचायतच्या तुरुंगाला तिथं आहे, तिथं तर नाही. मग तुम्हाला सोबत नेण्याचा अधिकार आहे का? नेण्याचा अधिकार आहे का मॅडम तुम्हाला? सोबत कुठे आहे? मग कुठे कपाटातच आहे. दाखवा ना, चला ना कपाटात दाखवा ना मग. म्हणजे बघा, सरळ सरळ खोटं बोलण्याची काहीतरी परिसीमा असती, ती परिसीमा पार करण्याचं काम श्रीमती अमूल्य मॅडम करतात. त्यांना विचारलं की कुठे, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं? मिळाले, अर्धा रेकॉर्ड मिळाला नाही. कोणता अर्धा रेकॉर्ड मिळाला? दाखवा मॅडम. तेवढाच रेकॉर्ड आहे. एक मिनिट काय म्हणते मॅडम, तुम्ही आहे ना, तुम्ही कपाटात दाखवा ना. हे सोबत आणलं मॅडम. आता तुमची लाईव्ह शूटिंग दाखवू शकतो मी. हे तुम्ही सोबत आता आणलंय, तुम्ही गाडीतून उतरताना आता आणले. हा, हे बघा स्वतः मॅडमनी कबूल केलंय की गाडीवरून आणलंय, ते स्वतः कबूल करत आहेत. म्हणजे जे काही ग्रामपंचायतचं महत्वाचं दस्तावेज आहे ते दस्तावेज ग्रामपंचायतच्या बाहेर नेण्याचा अधिकार या ग्रामपंचायत सेविका म्हणून किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून यांना नसताना सुद्धा या सरळ सरळ साफ खोटं बोलत आहेत की एका बाजूला काय म्हणतात कपाटात आहेत आणि कपाटात दाखवल्यानंतर आपण वस्तुस्थिती बघितली की कुठेही कपाटामध्ये एकही तिथं दस्तावेज नाही. आणि आता काय म्हणतात की आहे. आणि हे आता सद्यस्थितीला आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की हे आता मन ठरवून येत असताना सोबत त्यांनी आणलेलं आहे. म्हणजे स्वतःची खाजगी जी काही प्रॉपर्टी आहे त्या पद्धतीने हे जे काही ग्रामपंचायतचं दस्तावेज आहे हे दस्तावेज स्वतः सोबत वागवण्याचं काम या ग्रामपंचायत अधिकारी त्यांना आपण विचारणार आहोत. मला सारा तुमच्या सोबत वागवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? जे काही ग्रामपंचायतचं मूळ दप्तर आहे ते दप्तर तुम्हाला ग्रामपंचायतच्या बाहेर नेण्याचा अधिकार आहे का? मला एवढं सांगा, नियमावली सांगतो.
आहे का? तुम्हीच सांगा मला. तुम्ही मी काय सांगू, अधिकारी तुम्ही येत ना, मी सगळं सांगणे आले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्याचं काम आहे माझं. तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमचं उत्तर देणं काम आहे ना, हो किंवा नाही सांगा. त्याच्यानंतर मॅडम, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न गावकऱ्याशी निगडीत असणार जे काही आपल्याला नमुना नंबर 8 असेल, जन्म दाखला असेल, मृत्यू दाखला असेल किंवा जे काही अन्य डॉक्युमेंट असेल ते सर्व डॉक्युमेंटचा दस्तावेज म्हणून ज्याला आपण ग्रामपंचायतचं दप्तर म्हणतो ते अत्यावश्यक आहे. आणि त्या दप्तरामध्ये संपूर्ण गावकऱ्याची आपण ज्या पद्धतीनं कुंडली म्हणतो ती संपूर्ण कुंडली त्याच्यामध्ये असते. असे ग्रामपंचायतचं दप्तर आणि अत्यंत महत्वाचं असणारं जे काही दस्तावेज आहे ते दस्तावेज आपल्याला बघायचे की आपल्या म्हणून ग्रामपंचायतचं दप्तर कुठे पुढे मॅडम एवढं दप्तर आहे. एवढंच 8 नंबर. नाही, माझं काय म्हणलं दप्तर ग्रामपंचायतचं पूर्ण दस्तावेज असणार. तुम्हाला होते नाही आहे का कपाट? चला पण दाखव का मॅडम. मला विनंती आहे माझी. आता कपाट बघायचं. चला बाबा आपलं कपाट तर बघू नका. जाऊ दे. आणू द्या. आपण शूटिंग घेतलेली पहिली बी आता बी काय अडचण नाही आपल्याला. होय. सर दाखव मॅडम. दाखवा ना. बळी हे बळी. बघा मॅडम आता मॅडम पुन्हा म्हणतात की मला आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून यांचं दप्तर दाखवण्यास सुद्धा यायला उठायला तयार नाही. म्हणजे अशा तसं काही नाही हो, सर. पद्धतीने दाखवलं ना. तसं काही नाही. दाखवा काय प्रॉब्लेम नाही. बघू शकतोय सर्व आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की कशा पद्धतीने आता दप्तर येणार आहे कपाटामध्ये. त्याला काय बघू शकता हे ग्रामपंचायत मॅडमचं किंवा ग्रामसेविका मॅडम यांचं हे दप्तर दालन आहे. या दालनामध्ये दप्तर आहे. जादूची खडी बघा, जादूची कांडी बघा, जादूची कांडी. मॅडमकडे एकदा कॅमेरा करा, मॅडमकडे एकदा रितसर असा कॅमेरा करा. बघा मॅडम पलीकडे बघत आहे. जनाची नाही तरी थोडी मनाची वाटली पाहिजे माणसाला. कारण की सरळ अशा पद्धतीनं सर्वसामान्य गावकऱ्याला फसवण्याचं काम श्रीमती आंबुलगे मॅडम करत आहेत. आपण बघू शकता जादूची कांडी आहे बघा. मॅडम जवळ जादूची कांडी आहे बघा. जादूची कांडी याच्यासाठी म्हणत आहे की बघा दप्तर अचानक या कपाटामध्ये प्रगट झालेलं आहे. बघू शकता आपण अशा पद्धतीनं हे प्रगट झालेलं दस्तावेज आहे. अचानकपणे डायरेक्ट या ठिकाणी हे ग्रामपंचायतचं दप्तर अगदी 10 मिनिटापूर्वी गायब होतं. आणि अचानक ज्यावेळेस मॅडम सांगतात की चला माझ्यासोबत, ज्यावेळेस आपण विचारतो चला मॅडम दाखवा, तर अचानक पद्धतीनं हे ग्रामपंचायतचं दप्तर या कपाटामध्ये प्रगट होतं. कमीत कमी वर दाखवतात कमीत कमी या महामानवानी संपूर्ण हयात आपली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेच्या व्यथा घालवण्यासाठी घालवलेले आहे. परंतु सरळ खोटं बोलण्याचं काम ग्रामसेविका मॅडम करत आहेत की अचानकपणे डायरेक्ट बघू शकतात की या ठिकाणी डायरेक्ट दप्तर झालं जे 10 मिनिटापूर्वी गायब होतं आणि 10 मिनिटापूर्वी लगेच अचानक प्रगट झालं. म्हणजे सरळ हे दस्तावेज स्वतः सोबत वागवण्याचं काम ग्रामपंचायत अधिकारी मॅडम करत आहे. माझी गटविकास अधिकारी व त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनाही विनंती आहे की अशा पद्धतीने सर्वसामान्य गावकऱ्यांना फसवण्याचं काम करणाऱ्या ग्रामसेविका मॅडम यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा सर्व गावकरी मिळून आम्ही त्या पद्धतीने जे काही आम्हाला संविधानानं दिलेले जो काही आम्हाला कायदेशीर मार्ग आहे त्या कायदेशीर मार्गाने आम्ही कारवाई करणार आहे. एवढं या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय जाऊ जय